निलेश गायवळला कानशिलात लावणारा सागर मोहोळ कोण? पुण्यातील प्रसिद्ध निलेश गायवळला काल शुक्रवारी मारहाण झाल्याची घटना समोर आली. घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंदरुड गावात यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. अंदरुड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश गायवळने ही स्पर्धा आयोजित केली होती. काल रात्रीच्या वेळी कुस्तीची स्पर्धा सुरू असताना निलेश गायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फळात आला. यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानाने निलेश गायवळच्या कानशिलात लावली. यानंतर कुस्तीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. पैलवानाने निलेश गायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चांगलाच फोडला. गायवळवर हल्ला करणारा तो नक्की कोण आहे? तो कोणत्या टोळीमधला सदस्य आहे का? गायवळवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहेत. वाशी पोलिसांनी निलेश गायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पैलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंदरुड गावच्या यात्रेला आला होता. निलेश गायवळ हा फळातील पैलवानांना भेटण्यासाठी भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश गायवळ याला मारहाण केली. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर यांच्यावर पोलिसांसमोर हाणामारी करून गोंधळ घालण्याचा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र सागर मोहोळ याने निलेश गायवळ याला मारहाण का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु निलेश गायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं आहे. वाशी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करत आहेत. पोलीस तपासात सागर मोहोळकरांचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फळासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासात